नमस्कार. मराठी परंपरामध्ये आपलं स्वागत आहे. आज आहे ना आपल्याला तर बघा आपल्या देशात जास्त नाहीच करत ते, दुसरीकडेच असतं. तर आपल्याला आज ना कोफ्ता करायचं आहे. तर हे बघा एक नारळ मी वाटून फोडून आणि मिक्सरमध्ये असं थोडंसं असं बारीक केलं आहे. तर त्याच्यासाठी आता आपल्याला कोबी घेतला आहे. हा अर्धा कोबी पण मी कापला आहे बघा, असं किसून घेतला आहे हा कोबी. आणि हे नारळ आपण आता मिक्स करून घेऊ. पण लागलं तर परत हे टाकू. त्याच्यासाठी बघा मी तीळ घेते. हे बघा तीळ पण टाकायचे. 2 चमचे तीळ टाकले मी. आणि लाल तिखट बटन फिरलं हे टाकायचं. कांदा टाकायचा थोडे. आणि हा ओवा आणि थोडंसं मीठ आपल्याला भाजीत परत वापरायचं आहे. थोडं टाकलं मी. कोथिंबीर वाटून कापून टाक आपल्याला गिरवी करायला. मिक्स करून घेते. याचं सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. कोबी आणि खोबरं टाकलं आपल्याला, म्हणजे ज्या मिक्स भाज्या जरी टाकायच्या असल्या तरी चालतं. ज्याच्या आवडीप्रमाणे भाज्या पण घालू शकता तुम्ही. मी फक्त कोबी आणि खोबरंच टाकलं. हे बघा चण्याचं पीठ घ्यायचं त्याला लावायसाठी. अर्धी वाटी मी चण्याचं पीठ घेतलंय. त्याच्यामध्येच मिक्स करायचं. आपल्याला पाण्याचा वापर नाही करायचा. हे बघा असं मस्त मळून घ्यायचं. आणि एकदम घट्ट गोळा बनवायचा त्याचा. आता आपला गोळा झाला आहे. आपण आता गोल करायचे का असे करायचे आपल्यावर येते. तर आता मी असे गोल करते, काही वेगळे करते. करून घेऊ. आणि तेल ठेवले तापायला. तर आपण आता ते तळून घेऊ. आता मी अशी 4-5 करून घेते आणि नंतर तळायला टाकते. हे बघा असं मुटक्यांच्या आकारामध्ये. आणि तळून घ्यायचे असे कमी गॅस करून तळून घ्यायचं. पर्यंत आपल्या गिरवीचा मसाला पण इकडे तयार झाला आहे. तेल टाकलं आहे आपण. थोडे थोडे टाकून कमी गॅस करून आणि तळून पण घ्यायचे लगेच. थोडे थोडे ते शिजले जाते. असे कमी गॅसवरच तळून घ्यायचे आपल्याला. आणि जागीच अशी त्याला पलटी देऊन घ्यायची बघा अशी. आणि चांगली तळून द्यायची. आता बाकीचे आपण हे सगळं करून घेऊ तसे. सोनेरी कलर असा मस्त आला आहे. आता आपण काढून घेऊ.
हे बघा, ज्याचे त्याचे ना कोणी गोल करतं, कोणी असे करतं, तर मी असे केले. हे बघा असे कलरचे मी काढले. आता हे राहिलेले शिल्लक आपण हे पण तळून घेऊ. हे बघा, आता लसूण अद्रक मी तळून घेतले. आता आपण आहे ना हे याची ग्रेव्ही करून घेऊ. आणि खोबरं पण ठेवले मी, तर खोबरं आपण थोडंसं परतून घेऊ. हे बघा खोबऱ्याचं किस त्याच्यातून तो आपण थोडा परतून घेऊ. आणि त्याला पण थोडंसं असं परतून आणि वाटून घेऊ आपण. आता किस आपला भाजून झालं आहे. आता आपण सर्व वाटून घेऊ. याची गिरवी तयार करू आता आपण मस्त. तिकडं कोफ्ते तळू राहिले, इकडं गिरवी करून घेते मी. कढीपत्ता टाकलाय मी आता त्याच्यामध्ये. आणि लाल तिखट. आणि आता ही गिरवी टाकून देऊ आपण त्याच्यामध्ये. भगर त्याला तळून घ्यायचा मसाला. गिरवीला तेल सुटायला लागलं. आता आपण आहे ना, आता काय करायचं, तर आता आपण गरम पाणी केलं आहे. गरम पाणी वतून घ्यायचं. हे बघा गरमच पाणी घालायचं, म्हणजे त्याची चव बिघडत नाही. थंड पाणी घातलं ना त्याची चव लगेच बिघडून जाते. आता आपण मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये. मीठ घालून घेऊ आपण आता. आता आपण त्याला मोकळी येऊन देऊ. गिरवी आता कढली आहे. आता आपण कोफ्ते याच्यात सोडून घेऊ. हे बघा असे सोडून घ्यायचे. बस काही थोडी कोथिंबीर टाकून घेऊ आपण. आता आपला कोफ्ता तयार आहे. हा बघा मिक्स व्हेज कोफ्ता. तर कोणी म्हणजे सगळ्या भाज्या मिळून करतं. तर मी काय केलं आहे, कोबी आणि नारळ हे दोन पदार्थ जमून मी हा कोफ्ता केला आहे. तर आवडला असेल तर शेअर करा. आणि असा कोफ्ता नक्की करून बघा. सोप्यात सोपी पद्धत आहे, तर असं नक्की करा. माझा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.